तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्या सोबत प्रताप सरनाईक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। आज त्यांनी विविध कामाचं उद्घाटन केलं आहे। सर, काय सांगाल, आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये वेगवेगळ्या कामाचं उद्घाटन केलं? आमच्या मीरा भाईंदरचे लोकप्रिय महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या शहरासाठी 1800 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी दिले आणि 900 कोटी रुपये रस्ते विकास कामांसाठी दिले। त्या माध्यमातून शहराचा विकास फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। आजच्या उद्घाटनामध्ये 4 फुटबॉल टर्फचं उद्घाटन झालं, काही गेट झाले, काही समाज मंदिरं झाली आणि आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मेहनत करून त्या सगळ्या ज्या कार्यक्रमाला लागणाऱ्या किंवा क्रीडापटूंना लागणाऱ्या सुखसुविधा आहेत त्या निर्माण केल्या। त्याचं लोकार्पण आज झालं आणि खूप चांगल्या प्रकारची प्रगती मीरा भाईंदर शहरामध्ये आमच्या आयुक्तांच्या माध्यमातून चालू आहे। त्यामुळे हे शहर जागतिक पातळीवर नेण्याचा माझा एक प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून महापालिका आयुक्तसुद्धा खूप प्रयत्न करत आहेत। सर, संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि फडणवीसवरची भेटीवरती टीका केली, त्या संदर्भात काय सांगा? हे बघा, संजय राऊत कोणावर टीका कधी करतील, ते कोणाबद्दल चांगलं जेव्हा बोलायचं तेव्हा एखाद्या वेळेस मला विचारा, कारण ते नेहमी रोज सकाळी उठले की टीकाच करत सुटतात। त्यांना रात्री झोप येत नाही म्हणून सकाळी कोणाला तरी पकडतात आणि त्यांच्यावर टीका चालू करतात। आता शेवटी राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। कुणावर टीका कधी करावी हे तरी त्यांनी समजून विचार करून टीका केली पाहिजे, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला कधीच काही अर्थ नसतो, त्यामुळे न बोललेलं बरं। सर, मस्साजोगचे जे सरपंच होते त्यांचा खून झाला, त्यांची मुलगी आता आंदोलन करणार आहे, ती म्हणते मला न्याय मिळत नाही। जो आंधळे आहे त्याला अजूनही अटक झालेली नाही, काय सांगा? तो एक शेवटचा आरोपी आहे, अद्यापर्यंत पोलिसांना सापडला नाही, कारण 6 महिने झाले देशमुखांची हत्या होऊन। मी परवाच्याच दिवशी मस्साजोगला होतो आणि वैभवला 12वीच्या परीक्षेमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 85% जास्त गुण मिळाले। मी तिला लॅपटॉपसुद्धा भेट दिला एक वडीलकीच्या नात्यानं, कारण फादर्स डे आहे। तुझे जरी वडील नसले तरी ह्या राज्यामध्ये तुला मुलीसारखे मानणारे अनेक पालक आहेत, त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद देण्यासाठी मी गेलो होतो, तिचं कौतुक करायला गेलो होतो आणि भविष्यामध्ये तिला जर काही अजून शिकायचं असेल तर त्या शिक्षणाचा खर्च उचलायची सुद्धा जबाबदारी प्रताप सरनाईक म्हणून एक वडीलकीच्या नात्याने मी घेतलेली आहे। परंतु त्यावेळेस काही तिने आंदोलनावर विषयी काही चर्चा केली नाही, फक्त एकच सांगितलं की जो अजून एक आरोपी आहे तो पोलिसांना सापडत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत। परंतु मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेल की आपल्या पोलीस जे प्रमुख आहेत त्यांना सांगून ताबडतोब तो शेवटचा जो आरोपी आहे तो कसा लवकरात लवकर पकडता येईल ह्यासाठी पोलीस खात्यानं जिकरीनं कारवाई करणं गरजेचं आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, शरद पवारांचे आमदार जे आहेत ते निधीवरून नाराज आहेत। त्यांचं म्हणणं असं, त्यांनी शरद पवारांना सांगितलं की आपण युतीमध्ये सामील व्हायचं, या संदर्भात सर काय सांगाल? नाही, महायुतीचं काम आहे राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम। 5 महिन्याच्या कालखंडामध्ये आमचे सगळे मंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत। शरद पवारांचेच पक्ष काय, उबाटाचेच सगळे आमदारसुद्धा हे आमच्यावर खुश आहे आणि आमच्या कामावर ते आपल्या पक्षाच्या प्रमुखांना सांगतायत की आपल्याला अतिशय चांगलं काम करणारं हे सरकार मिळालं, त्यामुळे विरोधी पक्षाचे आमदारसुद्धा आमचं कौतुक करत असतात। आता शरद पवार साहेबांचे पक्षाचे आमदार अजितदादांच्या संपर्कात आणि त्यांना सत्तेमध्ये सहभागी व्हायचं तर त्यांनी लवकरात लवकर अजितदादांबरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करतोय। वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।